का असा दिवागत बसला चितागती काय झालंय तरी नेमकं काय काय करू नाही गेलं रे का हो, काय नेमकं काय काय झालं मागायला जुनं आठवणे काय ते आठवली जुने पहिलं कसं होतं हा संगत गुण चांगला लागला नाही बेकार संगतीला लागलो हा हा दारूचा नाद लागला हा हा दारू पाहिजे तुझा विचार केला नाही परपातीचा विचार केला नाही सोन्यासारखे लेकरं असताना बोटवर कपडा घेणं झाला नाही माझ्या कुठं दारू पिले कुठतरी नाले गटार पडेल असायचं आणलं की मला तिथून उचलून आणायचं तो आवडून घालायचे स्वच्छ करायचं तुला उलट सुट बोलायचं काय करावं आता? एका- सुधारायला लागला की आम्हाला आनंद झालाय ना आता चांगलं सुधारावा बरं झालं लय आम्हाला आनंद झालाय तरी मला इथं त्रास होतोय मला पहिले बाटली काढे की आपण चुकीच्या मार्गाने आपण आपल्या आयुष्यातला दिवस वाया घालवला नाही आज ते नसतं त्याच्या नादी लागलं दारूच्या तर मी आज लेकरं बाळ त्या लेकराचे शिक्षण चांगले झाले चांगले नाही लागले काय करावं आता तिथून पुढे सुधारलं तर चांगलं होईल अजून ते नाही. तरी मी तू एवढ्याच्यामध्ये मी तुम्हाला साथ केली समजून घेतलं सांभाळून काय करावं घेतलं आता लेकराला हे असल्यामुळं समजून घेतलं ते असला तरी ऍडजस्ट करून घेतलं कामाला जाऊन परपाच्या बघितला काम कधी शिळे भाकरी पदरात बांधून कामाला गेली त्याचं लय मला वाईट वाटतं काय करावं म्हणलं शिळे लेकरं बाळ भाकरी कधी जगवायचं असलं असेल तर नसतं तर शिळे भाकरी आपण चटणी तेल टाकायचं थोडं बाहेर कधी कधी तर भाजीला तेल बी नसायचं तरी तसं ऍडजस्ट करायचं आणि मला कुठं असलं की उचलून आणायचं कोणी मी सांगितलं तर पाळलाय म्हणून की घेऊन यायचं तिची मला खंत वाटते की इतकं सांभाळून घेतलं समजावून घेतलं तुझी मला काळजी वाटते इथं पुढे आता नाही तर दारू लावणार बरं झालं ना, चांगलं झालं आम्हाला आनंद होईल ना तुम्ही चांगलं सुधारला की सगळं आमची जिंदगी सुधारली ना आमची हा? आतापर्यंत तुम्ही मला सांभाळून घेतलं मी तुम्हाला सांभाळून घेतलं बरं लेकर आहे झालं. सोन्यासारखे लेकर आहे त्यांना सगळं शिक्षणाचं कपडा लत्ता खाया प्यायला खाऊ हे सगळं चांगलं आलं जाईल मी महागाई गेलं तरी मनावर ताबा ठेवला आता इथून पुढे साधा धक्का सुद्धा लावणार नाही त्या पिणाऱ्या माणसाच्या संगतीला सुद्धा जाणार नाही